मला समजलं की माझ्या आईने माझी प्रिस्क्रिप्शन औषधं चोरली आहेत, पण ती पुन्हा मिळवण्यासाठी मला तिला बेड्या घालाव्या लागतील. मी 91 वर्षांची आहे आणि उन्हाळ्यासाठी मला 20 दिवसांचा ॲड्रॉलचा साठा देण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी माझ्या लक्षात आलं की खूप औषधं गायब आहेत. जेव्हा मी आईला विचारलं, तेव्हा तिने नकार दिला. जोपर्यंत मी तिला विचारलं नाही की तिची आता टेस्ट केली तर ती पॉझिटिव्ह येईल का, तेव्हाच तिने आपली चूक मान्य केली. माझ्या आईला आयुष्यभर व्यसन आणि चोरीची सवय आहे, पण यावेळी मात्र हे खूपच भयानक वाटलं. आमची खूप मोठी आणि भावनिक चर्चा झाली, जिथे तिने पश्चात्ताप व्यक्त केला आणि रिकव्हरी प्रोग्राममध्ये जाण्याचे वचन दिले. मला वाटलं की आता सगळं नीट होईल, पण मग मी माझ्या डॉक्टरांना फोन केला. त्यांनी मला सांगितलं की हे एक कंट्रोल्ड सबस्टन्स असल्यामुळे पोलीस रिपोर्टशिवाय ते मला नवीन प्रिस्क्रिप्शन देऊ शकत नाहीत. आता मी पूर्णपणे हतबल झाले आहे. माझ्या आईची 2 लहान भावंडे आहेत आणि तीच त्यांची एकटी पालक आहे. आमचं उत्पन्न खूप कमी आहे आणि जरी माझे आजी-आजोबा आर्थिक मदत करत असले, तरी माझी आईच मुख्य काळजी घेणारी व्यक्ती आहे. माझे कुटुंब मला सतत सांगत आहे की स्वतःच्या रक्ताच्या नात्याशी असं वागत नाहीत. पण जर मी हा रिपोर्ट दिला नाही, तर माझ्याकडे औषधं उरणार नाहीत. जुलैपासून माझे विज्ञानाचे कठीण क्लासेस सुरू होणार आहेत आणि औषधांशिवाय मी आधीही काही कोर्सेसमध्ये नापास झाले आहे. माझ्या भावंडांची स्थिरता आणि माझं स्वतःचं भविष्य या दोघांमध्ये मी द्विधा मनस्थितीत आहे. माझी औषधं परत मिळवण्यासाठी मी माझ्या स्वतःच्या आईची तक्रार करू की तिला असं सोडून देऊ?